नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्मशास्त्रामध्ये यज्ञांचं महत्त्व प्रचंड आहे. यज्ञातनं हविर्भाग देऊन आपण देवतेला संतुष्ट करतो, अशा पद्धतीची श्रद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि हिंदू देवतांबद्दल आपण अशी श्रद्धा करतो आणि असे बरेच यज्ञ आपल्याला माहिती सुद्धा आहेत. यातलाच एक अतिशय दुर्मिळ, फार त्याची प्राचीन परंपरा असलेला पण अतिशय दुर्मिळ हा कारण या आजच्या युगामध्ये फारसा न केला जाणारा असा राजमातंगी महायज्ञ हा येत्या 17 मेला आपल्या दादरमध्ये, मुंबईमध्ये होतोय. या संपूर्ण यज्ञाचं महत्व काय आहे, या यज्ञाचं महात्म्य काय आहे आणि ज्या राजमातंगी देवतेबद्दल आपण हा यज्ञ करणार आहोत त्या देवतेचं महात्म्य आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आजच्या युगामध्ये या अशा यज्ञांचं काय महत्व आहे आणि का गरज आहे, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक सर आणि चेतन राजहंस सर. सर, आपले दोघांचे मनपूर्वक स्वागत. सर, मला अभय सरांपासून सुरुवात करायची आहे की मला सांगा की हा नेमका यज्ञ आहे काय, राजमातंगी यज्ञ. आपण मगाशी म्हटलं असं प्रश्न की याला फार प्राचीन परंपरा आहे, पण आजच्या युगामध्ये हा प्रचंड दुर्मिळ असा यज्ञ केला जातो. तर ह्या यज्ञाचं महत्व काय, यज्ञाचं यज्ञ नेमका आहे काय? भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ संस्कृतीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण विश्व आज भारताकडे यज्ञ संस्कृतीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. मुळात यज्ञ हा शब्द संस्कृत मधल्या यज या शब्दापासून त्याचा धातू स्वरूपात निर्माण झालेला आहे. आणि या यज्ञामध्ये विविध यज्ञ असतात. जसं आपण एखाद्या रोज घरामध्ये अग्निहोत्र करतो, हा एक लघु यज्ञ आहे. काही वेळेला राजसी यज्ञ असतो किंवा अश्वमेध यज्ञ असतो. तसा हा यज्ञ हा श्री राजमातंगी देवी हिचा यज्ञ आहे. हा यज्ञ कशासाठी आहे? मुळात श्री राजमातंगी देवी ही दशमहाविद्यांपैकी एक देवी आहे. आणि या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की या यज्ञाचं वैशिष्ट्य आहे की त्या यागामुळे ही शत्रूचा विनाश करणारी देवता आहे. आणि यज्ञ म्हणजे काय असतं की त्यावेळेला यज्ञामध्ये त्या देवतेचं आवाहन केलं जातं आणि तिला प्रार्थना केली जाते. त्या प्रार्थनेमध्ये भारताचे जे शत्रू आहेत, आज आपण बघतो की भारताला तृतीय महायुद्धामध्ये अनावश्यक ओढलं जात आहे. आज सगळं जग भांडतंय आणि भारत त्याच्यामध्ये होरपळतोय. अशा परिस्थितीमध्ये भारताचे जे शत्रू आहेत की या निमित्ताने जे भारताचा विनाश करू पाहत आहेत, भारतामधल्या लोकांना त्रास देऊ पाहत आहेत, भारतामधल्या जनतेला कशा पद्धतीने याचा जळ जास्तीत जास्त पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये आध्यात्मिक स्तरावरती आपलं दायित्व म्हणून, कारण सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था आहे, तर आपले सैनिक सीमेवरती लढतील आणि आपलं दायित्व काय की त्यांना आध्यात्मिक बळ देणं. आणि भारताकडे जर यज्ञ संस्कृती आहे की जिचं आज शास्त्रानुसार अनेक लोकांना त्याच्या अनुभूती आलेल्या आहेत की याच्यातून आपल्या सैनिकांचं, आपल्या राज्यकारण्यांचं, जनतेचं प्रचंड आध्यात्मिक बळ वाढणार आहे, भारताचं रक्षण होणार आहे. हा लोककल्याणार्थ हा श्री राजमातंगी यज्ञ होणार आहे. श्री राजमातंगी देवीचं स्थान मोठं आहे. म्हणजे दक्षिण भारतामध्ये आपल्या इकडे नवीन अशासाठी आहे की महाराष्ट्रामधल्या मंडळींना बऱ्याच वेळेला या देवीचं नाव माहिती नसतं, आपण प्रथमच ऐकलेलं असतं. परंतु विष्णूचे 10 अवतार जे झाले त्या वेळेला श्री राजमातंगी देवीचं तत्व कार्यरत होतं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या काळामध्ये देखील श्री राजमातंगी देवीची अनेक हवनं, अनेक विधी त्यावेळेला करण्यात आले. आणि आज पुन्हा एकदा ती स्थिती आली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भारतावरचं सगळ्या प्रकारचं संकट दूर व्हावं, शत्रूचा विनाश व्हावा आणि भारतामध्ये पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र, सनातन राष्ट्र स्थापन व्हावं, या उद्देशाने हा श्री राजमातंगी यज्ञ होतोय. हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतोय आणि मुंबईकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे की श्री राजमातंगी देवीचा महायज्ञ आहे. हा प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये साजरा होणार आहे. ह्या अनमोल संधीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असं सनातन संस्थेची विनंती आहे, आवाहन आहे. सर, मला चेतन सरांकडे यायचं आहे की आता मला अभय सरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की राजमातंगी ह्या देवतेबद्दल आपल्या महाराष्ट्रात फारशी माहिती नाही, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना याच्याबद्दल जास्ती कल्पना नाही. परंतु ह्या देवतेचं तत्व हे भगवान विष्णूंच्या 10 अवतारांच्या वेळेला कार्यरत होतं. या देवतेबद्दल आम्हाला सांगा, ही राजमातंगी देवतेचं महात्म्य काय ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आपल्या सगळ्यांना माहिती की आदिशक्ती म्हणजे देवी, सती म्हणतात तिला. तर या सतीचं जेव्हा यज्ञ झाला होता दक्षाकडे, तेव्हा तिच्या पतीचा अपमान म्हणजे शिवाचा अपमान झाला आणि
सती जी देवी होती ती सती गेली एक प्रकारे, पतीचा अपमान सहन न झाला आणि तिचे 51 तुकडे नंतर शिवानी केले. तिथे 51 शक्तिपीठ झाली. तर तिच्या सतीच्या क्रोधातून त्यावेळी ज्या म्हणजे पित्याने आपल्या पतीचा अपमान केला, तो जो क्रोध सतीच्या कडून झळकला त्याच्यातनं 10 विद्या निघाल्या. त्याला दशमहाविद्या सनातन धर्मामध्ये म्हटलं जातं. आणि या बगलामुखी नाव तुम्ही ऐकलं असेल, कमला, षोडशी, त्रिपुर सुंदरी, भैरवी, धुमावती, तारा, काली, हे सगळी नावं आपण कधी ना कधीतरी ऐकलेली असतात. तर ही दशमहाविद्यांमधली एक आहे मातंगी. तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला म्हणून सांगतो, तुळजापूरला मातंगीचं मोठं देऊळ अगदी मंदिराला लागून असलेलं. त्यामुळे जेव्हा तुळजापूरला दर्शनाला देवीच्या जातात तेव्हा मातंगी देवीचं दर्शन घेतात. साताऱ्यात आहे. तर सांगायचं मला काय की मातंगी देवी ही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे आपल्या. आणि ही दशमहाविद्या ज्या आहेत या विद्या आहेत. म्हणजे या विद्या म्हणजे आपल्याकडे विद्या म्हणजे ज्ञान देणाऱ्या शाखा, तशा या 10 विद्या आहेत आणि प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. तर मातंगीचं कार्य मग अशी अभयजींनी जे सांगितलं की मातंगी देवी ही राजमातंगी देवी आहे. तर 10 ज्या दशमहाविद्या आहेत त्यातली आदिशक्तीची ही प्रधान आहे. म्हणजे प्रधानमंत्री म्हणतो आपण त्यांना, त्या संस्कृतमध्ये पण प्रधानमंत्री हा शब्द वापरलाय, त्यामुळे तिला राजमातंगी म्हटलं जातं. आणि ती राष्ट्रासाठी असते. दुसरी म्हणजे आपण आता बगलामुखी तर वैयक्तिक समजा शत्रूंचा नाश करायचा तर बगलामुखीची उपासना केली जाते, पण हा राष्ट्राच्या शत्रूंचा नाश आहे म्हणून ती राजमातंगी हवी तिथे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे शत्रूचे पण 7 प्रकार धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत. म्हणजे परकीय आक्रमण, टोळधाड, गृहकलय, हे सगळं म्हणजे 7 प्रकारची आक्रमणं होतात. तर त्यांचा नाश करणं हे प्रामुख्याने या देवीचं कार्य आहे. आणि लोकांच्या मनात एक अपसमज असतो की हे सगळं आध्यात्मिक स्तरावर झालं म्हणजे आता युद्ध करायची गोष्ट गरजच नाही का भारताला, हा भारताच्या जर संरक्षणासाठी होतो. तर मी ते स्पष्ट करू इच्छितो, युद्ध हे अटळ आहे. सैनिकांना ते लढावंच लागणार आहे. वैचारिक स्तरावर तुम्हा आम्हासारख्या लोकांना लढावं लागणार आहे. पण आध्यात्मिक स्तरावर लढणार कोण? तर भारतातले संत, महापुरुष किंवा आध्यात्मिक संस्था यांचं हे कार्य आहे की त्यांनी या आध्यात्मिक ऊर्जा देऊन या शत्रूंचा जो आध्यात्मिक स्तरावरचा प्रतिकार आहे तो केला पाहिजे. आणि गीतेत जसं म्हटलंय की कृष्णाने सांगितलंच अर्जुनाला की मी यांना मारलेलंच आहे, तुला फक्त निमित्त व्हायचंय. तर या प्रकारे जे वैचारिक शारीरिक स्तरावर कार्य करणार आहे त्यांना एक शक्ती देणं, आध्यात्मिक स्तरावरची ऊर्जा पुरवणं हे भारताच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे आणि ते राजमातंगी देवीच्या यज्ञातून साध्य होणार आहे. सर, मला आता अभयसांकडे यायचं आहे की हा मुंबईत आपण हा यज्ञ महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. तर मुळात हे कशा पद्धतीने केले गेलंय, कुठे केले गेलंय मुंबईमध्ये, आणि तिथे जे सगळे सगळे भक्त मंडळी इथे पोहोचणार आहेत तर त्यांच्यासाठी कशी व्यवस्था केली आणि कसं पोचायचं या सगळ्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. हा जो श्री राजमातंगी महायज्ञ आहे तो अगदी मुंबईच्या हृदयस्थानी म्हणजे साऊथ मुंबईमध्ये ज्याला आपण म्हणतो, आणि तोही श्री सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी बाजूला तिथे नरदुल्ला टँक मैदान मुंबईकरांना माहिती आहे, किंवा साने गुरुजी उद्यान जे दोन्ही नावानी प्रसिद्ध आहे. तर त्या मैदानावरती एक भव्य असा सभा मंडप टाकण्यात आलेला आहे. जवळजवळ 5000 लोकांची येणाऱ्या भक्तांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. आणि त्या ठिकाणी ते यज्ञकुंड उभारलेलं आहे. याच्यासाठी आपण तिथे जवळ मेट्रोचं देखील स्टेशन आहे. 17 मेला म्हणजे परवा 17 मेला दुपारी 3:30 वाजता सगळ्यांनी त्या ठिकाणी जमायचं आहे. 3:30 ते संध्याकाळी 7:30 ही यज्ञाची वेळ दिलेली आहे. सर्वांसाठी विनंती आहे की तुम्ही 3 वाजायच्या अगोदरच तिकडे पोहोचा. आम्ही 3 ते 3:30 यज्ञाचं महत्व आणि 3:30 वाजता प्रत्यक्ष यज्ञाला सुरुवात होणार आहे. विधी असल्यामुळे त्याची बरोबर वेळेमध्ये तो सुरू होईल. आणि या यज्ञाला मुंबईतनं तर मंडळी येतील, रायगड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात मंडळी येतील, विविध संप्रदायांची मंडळी येतील, अनेक हिंदुत्ववादी संघटनांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि या यज्ञाला जसा प्रत्येक यज्ञामध्ये आपल्याला माहिती आहे की अग्नी, आहुती, मंत्र आणि यजमान हे त्याच्यातले महत्वाचे घटक आहेत. तर हे 4ही घटकांचं वैशिष्ट्यपूर्ण असा हा महायज्ञ असेल. यजमान म्हणून बसणारी मंडळी देखील अनेक मान्यवर मंडळी आहेत, भाव असणारी मंडळी आहेत. 75 पेक्षा अधिक यजमान या कार्यक्रमाच्या यज्ञाच्या ठिकाणी यजमान म्हणून बसणार आहेत. आणि प्रत्येकाने जे आपल्याला नियम म्हणून जे आहेत की आपल्या भारतीय वस्त्र परिधान करून या, भाव ठेवून या, शुचिरभूत राहण्याचा
त्या ठिकाणी प्रयत्न करा. पूर्ण आध्यात्मिक स्तरावरती मला या महायज्ञाचा कसा लाभ होईल, कारण हा लोककल्याणार्थ आहे. जो जो व्यक्ती त्या त्या यज्ञाच्या परिघामध्ये उपस्थित राहील त्याच्या देखील जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि असे महायज्ञ फार क्वचित होतात. आणि विशेष करून जसं चेतनजींनी सांगितलं, श्री राजमातंगी देवीचं जे महात्म्य आहे ते महात्म्य एवढं मोठं आहे आणि आज त्याची प्रचंड आवश्यकता आहे. म्हणून तो यज्ञ चुकवू नका. मी जास्तीत जास्त मंडळींना सांगतोय. काल आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये देखील पत्रकार बंधूंना देखील आवाहन केलं की या ठिकाणी केवळ पत्रकार म्हणून नाही तर सहपरिवार तुम्ही या यज्ञाला या, उपस्थित राहा आणि तिथे अनुभूती घ्या. हे या यज्ञाचं वैशिष्ट्य आहे. 17 मे म्हणजे परवा दुपारी 3:30 वाजता नरदुल्ला टँक मैदान, त्यातलं जे रवींद्र नाट्य मंदिरचं गेट आहे त्या गेटवरून सगळ्यांचा प्रवेश आहे. आम्ही QR कोड सगळ्या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत. ते तुम्ही जर प्री स्कॅन करून प्री रजिस्टर करून आला तर तुमचा प्रवेश एकदम सोपा होईल. ज्यांना शक्य नाही त्यांना स्पॉटवरती येऊन सुद्धा रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी आसनस्थ होण्याची व्यवस्था केलेली आहे. सर, मला चेतन सरांकडे आता पुढचा प्रश्न घेऊन यायचा आहे की आता आपण भारतामध्ये आपण सगळेजण राहत असताना आपल्याकडे एक साधारण आपल्या हिंदू धर्मियांसाठीच राहतं ही एक साधारण शिकवण असते की त्यांच्या मनावरती बिंबवलेली गोष्ट आहे की आपण पुरोगामी आहोत आणि आपल्याला पुरोगामीच राहायचं आहे. तर पुरोगामी आणि विज्ञानवाद, त्याच्यानंतर हे सगळे यज्ञ वगैरे संस्था वगैरे सगळे थोतांड्या वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे सातत्यानेच सांगितल्या जातात आणि त्यावेळी राजकीय पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये अहमिकेने त्यामध्ये सहभागी होतात. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आज आपण या यज्ञाबद्दल चर्चा करायला इथे बसलो आहोत, आपण यज्ञाचं महात्म्य आपण लोकांसमोर सांगत आहोत. तर आजच्या या सगळ्या गडबड गोंधळ चालू आहे या अशा काळामध्ये या यज्ञाचं महत्व किती आणि यज्ञाची गरज किती? सुंदर प्रश्न आहे. खरं तर लोकांच्या दृष्टीने सनातन धर्माला विरोधच हे एक अर्बन नक्षलवादी जी गँग आहे भारतातली, किंवा ज्या भारत तोडो शक्ती आहेत सगळ्या भारताला, ब्रेकिंग इंडिया फोर्सेस ज्याला म्हणतो आपण, तर या सगळ्या सनातन धर्मावर आज कडाडून टीका करतात आणि त्याचाच एक भाग असतो यज्ञ संस्कृतीला विरोध करणं. मला एक छोटासा सर्वे सांगतो की मध्यंतरी एक टूम निघाली होती की यज्ञामुळे सगळ्यात जास्त प्रदूषण होतं. हे सगळे जे प्रदूषण विरोधक, पोल्युशन कंट्रोलवाले जी अर्बन नक्षलवादी किंवा सुधारणावादी गँग होती ही, तर या गँगनी हा प्रचार सुरू केला आणि म्हणून एक सर्वे झाला. तो पण सुदैवाने राष्ट्रीय पोल्युशन म्हणजे प्रदूषण नियंत्रक मंडळाने केल्यानंतर निघालं काय, तर भारतामध्ये रोज जे सिगरेट पिणारी जी मंडळी आहेत त्यांच्या धुरातनं जेवढं प्रदूषण होतं त्याचे 1% सुद्धा आपल्या यज्ञातनं होत नाही. हा सगळ्यात मोठा निष्कर्ष होता. मग आता पुरोगामी मंडळी सिगरेटला विरोध करणार आहेत का? भारत शासनाचं तर धूम्रपानाला घेऊ नका असा निषेध करत असतं, जाहिरात करत असतं, पण या मंडळी याविषयी बोलत नाहीत. त्यामुळे दुटप्पीपणा आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची की यांना सांगायचं झालं तर आणखी एक हे की वातावरणाची शुद्धी म्हणजे पर्यावरणाला सुरक्षात्मकच कार्य करतं. ओझोन लेअर वाढते यज्ञाच्या. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर अग्निहोत्राच्या संदर्भातली जर सगळ्यात मोठी गोष्ट भारतात घडली म्हणजे भोपाल गॅस ट्रॅजेडी. भोपाल गॅस ट्रॅजेडीच्या वेळी ज्यांच्या घरात अग्निहोत्र सुरू होतं ती व्यक्ती रेडिएशन्समुळे वाचली. हा जगाला भारताने दिलेला मोठा ज्वलंत पुरावा आहे की अग्निहोत्राचं म्हणजे यज्ञाचं काय महत्व आहे. त्यामुळे यज्ञ हा सुरक्षितेसाठी आहे व्यक्तीच्या. उद्या भविष्यात महायुद्ध होणार आहे, अटळ आहे. आम्ही कोणी त्याच्याविषयी नाकारू शकत नाही ती शक्यता. त्यामुळे आज परमाणु युद्धाचा काळ आहे. रेडिएशनचा तोटा सगळ्यांना सहन करावा लागणार आहे. अशा काळात असे यज्ञ विज्ञानाच्या या युगात म्हणजे विज्ञान जेव्हा विनाशाच्या दिशेने जात आहे त्या युगात हे अध्यात्म, हा यज्ञ हा आहे लोकांच्या सुरक्षितेसाठीचा सगळ्यात मोठं आणि सर्वोत्तम माध्यम ठरणार आहे. मला आता अभय सरांकडे यायचं आहे की मला आता आपण या सगळ्या चर्चा करत असताना महात्म्य पण सांगितलं सरांनी आपल्याला. ह्या यज्ञाला तुम्ही मगाशी म्हटलं असं मी बऱ्याच संस्थांना सुद्धा तुम्ही आमंत्रित केलेलं आहे. तर कुठले कुठले मान्यवर या संपूर्ण देशभरातनं या यज्ञासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं काय कशा पद्धतीने त्यांची सगळी व्यवस्था असणार आहे? आम्ही सर्वप्रथम म्हणजे या यज्ञाचं निमंत्रण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी यांना तिकडे जाऊन दिलं. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर आम्ही काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनाही देखील निमंत्रण दिलंय. त्यांचे प्रतिनिधी येणार आहेत. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे. ही राजकीय क्षेत्रामधली मंडळी झाली. त्याचबरोबर अनेक पूर्व न्यायाधीश, अनेक डिफेन्स मधले उच्च अधिकारी, विविध संप्रदाय
याच्यातल्या अनेक मंडळी, जगद्गुरू नरेंद्राचार्य संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, त्याचबरोबर बैठक संप्रदाय आहे, या अनेक मंडळींना संघ काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री आमशेकरजी यांना विनंती केलेली आहे, संघाची काही मंडळी उपस्थित राहतील. अशी विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी याला उपस्थित राहतील महायज्ञाला. सर्वसामान्य व्यक्ती पण देखील येतील, महाराष्ट्राबाहेरून देखील काही मंडळी येतील. या सगळ्या यज्ञाला म्हणजे सभामंडप भरगच्च असेल. 5,000 जणांची व्यवस्था आहे. जवळजवळ सगळ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होत आलेलं आहे. ह्या यज्ञाचा अधिकाधिक जण लाभ घेत आहेत. मोठे LED स्क्रीन आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून सगळ्यांना यज्ञ व्यवस्थित बघता येईल आणि आपल्या या यज्ञ संस्कृतीमधून अनेकांना आध्यात्मिक लाभ त्याचा होईल. म्हणजे या यज्ञाला आम्ही येण्यासाठी सगळ्यांना विनंती एवढ्यासाठी करतोय की ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण भाषण ऐकत असतो, प्रवचन ऐकत असतो. इथे यज्ञाचा काय परिणाम होतो, जसा तो वातावरणावरती होतो तसं उपस्थित त्या व्यक्तींवरती देखील होतो. आणि आपल्या सर्व म्हणजे 4ही वेदांमध्ये यज्ञ संस्कृतीबद्दल प्रचंड महात्म्य दिलेलं आहे. वैदिक काळामध्ये तर यज्ञ संस्कृती प्रमुख उपासनेचं अंग होतं. हे यजुर्वेद असू दे, सामवेद असू दे, ऋग्वेद असू दे, अथर्ववेद असू दे, सर्व वेदांमध्ये यज्ञ संस्थेविषयीचं आहे. आणि गुरुजी देखील तेवढेच वेदविद्या संपन्न गुरुजी याचा हे करतायत. तर ह्या सगळ्यासाठी ही सगळी मंडळी महाराष्ट्रभरातून येत आहेत आणि या मान्यवर मंडळींचा अजून विविध मंडळी येतात. तुमच्याही माहितीत कोणी असेल तर सांगा, ही मंडळी उपस्थित राहतील. यामध्ये आपण मगाशी चर्चा करत असताना तुम्ही आम्हाला सांगितलं की या यज्ञामध्ये एक महत्त्वाचं आकर्षण असणार आहे, ते म्हणजे जे सोरटी सोमनाथचं जे शिवलिंग, जे गझनीच्या महमुदाने त्याच्यावरती पहिला घाला घातला आणि त्याने शिवलिंगावरतीही त्याने घाला घातला, तर त्याचे जे काही अंश शिल्लक राहिले होते, ज्या मंडळींकडे शिल्लक राहिले होते, त्यांनी जपून इतके वर्ष त्यांनी जपून ठेवले होते, जवळपास 1000पेक्षा जास्त वर्ष त्याला झाली. तर हे शिवलिंगाचे अंश सुद्धा या यज्ञाच्या स्थळी आणले जाणार आहेत. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणी सांगा आम्हाला त्याबद्दल. तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती की 12 ज्योतिर्लिंग सनातन धर्मामध्ये आहेत आणि सोरटी सोमनाथ म्हणजे सौराष्ट्रातलं सोमनाथ मंदिर हे म्हणजे सोमनाथच नाव आहे त्याचं, भगवान चंद्रानी ते स्थापित केलेलं आहे स्वतः. त्यामुळे चंद्राचाच नाथ, सोमनाथ म्हणजे चंद्राचा नाथ. तर ते दिव्य शिवलिंग त्यांनी स्वतः स्थापित केलं आणि ही पृथ्वीवरचं कुठलंही मटेरियल त्या शिवलिंगाच्या स्थापनेत वापरलं गेलं नाही, चंद्रावरच ते मटेरियल होतं. त्यामुळे ते शिवलिंगाची कथा अशी आहे, आख्यायिका अशी आहे की ते जमिनीपासून 5 ते 6 फूट वर उभं राहायचं, म्हणजे तरंगायचं. त्याची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळीच होती आणि ते अतिशय दिव्य होतं. म्हणजे ते डिव्हिनिटी त्याची 1000 वर्षापूर्वीपर्यंत, आधी काळामध्ये ते चंद्राने जेव्हा वसवलं त्याच्यानंतर 1000 वर्षापर्यंत त्याची डिव्हिनिटी तशी होती, दिव्यता तशी होती. आणि गझनीच्या महम्मदाने जेव्हा आक्रमण केलं तेव्हा त्यांनी ते मूर्तिभंजक म्हणजे मूर्तीपूजक हे लोक याच्याकडे वळतात, हे दिव्यता नष्ट झाली पाहिजे या अतिशय म्हणजे विकृत मानसिकतेतून त्यांनी त्याचं विखंडन केलं, त्याचे तुकडे तुकडे केले. त्यावेळी तमिळनाडूतलं सीतारामन गुरुजी परिवार जो आहे, या परिवार तिथे पुजारी म्हणून कार्यरत होता, ब्राह्मण परिवार होता. त्यांनी ते सगळे दिव्य अंश एकत्रित करून 13 त्याचे अंश होते एकूण, ते सुरक्षितपणे तामिळनाडूमध्ये नेले. आणि त्यावेळीचे जे कांची पीठाचे शंकराचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरक्षित ठेवले. साधारणतः 900 वर्ष झाल्यानंतर म्हणजे 100 वर्षापूर्वी 1924 मध्ये ही सुरक्षित ठेवलेले दिव्यांश पुन्हा कांचीच्या शंकराचार्याकडे त्यावेळीचा त्यांचे परिवारातले लोक गेले होते की आता याविषयी करायचं काय. तर शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं दिव्य दृष्टीतून की अजून 100 वर्ष याला सुरक्षित ठेवा. 2024 मध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल. 2025 मध्ये कुंभमेळा होईल प्रयागराज येथे, तिथे यांना 100 वर्षांनी स्नान घालायचंय आपल्याला. आणि मग भारतात सगळीकडे याचं दर्शनासाठी आपल्याला हे उपलब्ध करायचे. अजून 100 वर्षे या कुटुंबानी ते सांभाळले. बरोबर अयोध्येत 2024 मध्ये आपण राम मंदिर पाहतोय, 25 मध्ये कुंभमेळा झाला, तिथे यांना विधिवत स्नान घालण्यात आलं आणि त्याच्यानंतर हे भारतभरात दर्शन देण्यासाठी उपलब्ध करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या संस्थेकडे काही दिव्यांशी देण्यात आले आणि काही सनातन संस्थेकडे देण्यात आले. आणि हे सुद्धा देण्याची प्रक्रिया आध्यात्मिक टप्प्याला झाली. म्हणजे सनातन संस्थेला हे दिव्यांश द्यावेत हा सत्मदृष्टांत त्या परिवाराला झालाय. आमच्याकडे ते आम्ही जाऊन आणले असं झालेलं नाहीये. तर एक आध्यात्मिक संस्था, आम्ही अध्यात्माच्या क्षेत्रात कार्य करतो
तर आमच्याकडे ते आले, श्री श्री रविशंकर गुरुजींकडे गेले. आम्ही गोव्यामध्ये 2025 मध्ये पहिला कार्यक्रम केला, शंखनाद महोत्सव, त्यावेळी या दिव्य अंशांचं दर्शन ठेवलं होतं. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आमचा डिसेंबर महिन्यात झाला, तेव्हा दुसरं आम्ही हे केलं. आणि हा तिसरं म्हणजे सोमनाथ शिवलिंगाच्या ज्या दिव्यांशांचं मुंबईत हे पहिलंच जाहीर दर्शन सोहळा असा असणार आहे इथे. त्यामुळे अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ आणि दैवी अशी ही जी दिव्य असलेली ही जी सोमनाथ लिंगाची जी अंश आहेत, त्याच्या दर्शनासाठी सगळ्यांनी आवर्जून यावं. मुंबईकरांनी, विशेषतः भारतातले सगळे वैज्ञानिकांसाठी आजही हा प्रश्न की ते एकमेकांना चिकटत का नाही, ते दूर का जातात, त्याच्यातलं चुंबकीय तत्व वेगळं का आहे, हा संशोधनाचा विषय ठरलाय. जगभरातले संशोधक भारतात येऊन त्या सगळ्या ह्याच्यावर गेले 2 वर्ष आले संशोधन करतायत. तर मला असं वाटतं की भारत तर श्रद्धावान भूमी आहे, आपल्याकडे तर श्रद्धाच महत्वाच्या असतात. त्यामुळे श्रद्धाळू लोकांनी यावं आणि याचं साक्षात दर्शन घ्यावं. सर, तुम्ही दोघांनी आज आम्हाला या अतिशय दुर्मिळ अशा यज्ञाबद्दल सांगितलं आणि यज्ञाच्या महात्म्याबद्दल, आयोजन कसं केलं जातं ह्या सगळ्याबद्दल आम्हाला माहिती दिलीत. आणि अशा एका दुर्मिळ क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी तुम्ही आज आमच्या समोर आणि त्याचं आवाहन करण्यासाठी तुम्ही आज हिंदुस्थान पोस्टला आज त्याचं माध्यम बनवलं त्याच्याबद्दल, आणि तुम्ही दोघांनी आम्हाला वेळ देऊन आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली, ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टचे मनःपूर्वक आभार. तर असा हा राजमातंगी यज्ञ, महायज्ञ हा मुंबईमध्ये 17 मे रोजी दुपारी 3:30 वाजता त्याचं आयोजन सुरू होणार आहे. यज्ञ प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तशा यज्ञाबद्दल आज त्यांनी आम्हाला दोन्ही मान्यवरांनी आपल्याला वेळ देऊन त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि या यज्ञाचं महात्म्य आणि यज्ञाला का यावं या संदर्भातली त्यांनी आपल्याला गोष्टी सांगितल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.